नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वप्रथम तर मी सगळ्या यूट्यूब फॅमिलीचे मनापासून माफी मागेल, कारण की हा जो माझा व्हिडिओ आहे तो खूप लेट येतो। ॲक्च्युली 8 दिवस लेट, कारण की मी गावी असल्यामुळे ते नेटवर्क इश्यू असल्यामुळे मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकले, पण आता मी व्हिडिओ अपलोड करते। सो चला, आता आम्ही चाललोय, गावी निघालोय गणपतीसाठी। आता पालघरमधून निघालोय। तर हे बघा, आमची गाडी तर फुल पॅक आहे, अक्षरशः रुद्रला बसायला पण जागा नाहीये, पूर्ण डिक्की वगैरे फुल आहे। त्याच्यानंतर शीटवर पण आम्ही सगळ्या पिशव्या वगैरे ठेवल्या, सगळं डेकोरेशनचं सामान, घरातलं सामान असं सगळं ठेवलं आणि त्याच्यानेच गाडी भरले। रुद्र बिचारा बसले असा गपचूप छोट्याशा जागेमध्ये। तर चला आपण आता निघूया। आणि हे बघा काय झालंय, आम्ही घाटामध्ये आलो आणि घाटामध्ये नेमके ट्रॅफिक लागले, आणि हे नेहमीच आहे घाटामध्ये, नेहमीच जर असे मोठे मोठे ट्रक वगैरे असले ना पुढे तर नेहमीच ट्रॅफिक लागते। आता ह्या ट्रक्समुळे आता हे हळूहळू जातात, त्याच्यामुळे ओव्हरटेक पण करता येत नाही, कारण की घाट आहे, घाट असल्यामुळे गाडीला ओव्हरटेक करता येत नाही, समोरून पण गाड्या येत आहेत। सो आपला हळूहळू या ट्रकच्या मागे चालली आमची गाडी। माहीत नाही अजून किती वेळ जाईल या घाटामध्ये। तर हा आमचा वाघोबा घाट आहे। हे बघा, इकडे धबधबे वगैरे आहेत मस्तपैकी, खूप छान सीन बघायला, खूप छान आहे, पण ट्रॅफिक नेमकी लागली बाबा, काय करायचं। चला आता आम्ही हे जे आहे गोवाडा आहे, म्हणजे गोवाडा नाक्यावर हे वडापावचं दुकान आहे जे फेमस आहे, इथे कांदा भजी खूप फेमस आहे। तर अहो म्हणाले की चला वडापाव खायचा आहे, मग म्हटलं जा घेऊन यावा। मग ते गेले, गरम गरम वडापाव त्यांनी आणले, मग आम्ही त्याच्यातले दोघांनी खाल्ले, बाकीचे रुद्र तर झोपलाय आता। सो बाकीचे मम्मी आणि आप्पा त्यांना पण घेतलेत, मग ते घरी गेल्यावर खातील। आणि आता आम्ही आमच्या गावच्या रोडला आहेत, बघा किती छान हिरवळ पसरले, सिंगल रोड आहे आणि किती छान वाटते बघा ना तुम्ही, व्ह्यू काय भारी वाटतो हा, मस्त सगळीकडे हिरवळ हिरवळ। तुम्ही म्हणणार असाल ही कुठून जंगलातून चालली आहे, तर हा आमचा गावचाच रस्ता आहे। छान अशी हिरवळ सगळीकडे, भात शेती, त्याच्यानंतर हिरवीगार झाडं, एक वेगळं निसर्ग सौंदर्य बघायला मिळतं है ना। सो आता फायनली आम्ही घरी पोहोचलोय। रुद्र झोपला होता, त्याला जस्ट उठवलं असं, तो आता उठलाय, आता किरकिर करायला लागला उठल्या उठल्या। मग त्याला घेते आता, थोड्या वेळात भेटू पुन्हा। मगाशी आम्ही दोघांनी वडापाव खाल्ले होते, आता मम्मी, आप्पा आणि रुद्र तिघजण वडापाव खात आहेत, त्यांना वडापाव दिला मी। आणि हे बघा, आल्या कपडे चेंज केले आणि लगेच मकराच्या मागे त्यांना म्हटलं थांबा जरा, आवरू द्या आम्हाला पण, आम्ही आवरतो, जेवण वगैरे बनवतो, नंतर आपण करूया। यांचं सगळं प्लॅनिंग चालू आहे, कुठून कसे लाईनी सोडायचे, लाईटिंग कशी सोडायची, कोणते कपडे लावायचे बॅक साईडला, हे सगळं डिस्कशन चालू होतं। आणि इकडे रुद्र, मम्मी, आप्पा हे लोक वडापाव खात आहेत। हे बघा, आम्ही दोघांनी खाल्ला होता ऑलरेडी गाडीत, गरम गरम मला खायला जास्त आवडतं म्हणून मी गरम गरमच ऑलरेडी खाल्ले गाडीत, फक्त हे तिघजण बाकी होते। मग हे आता आल्यावर, रुद्रने पण आल्यावरतीच खाल्लं, घरी आल्यावरती। आणि अजून तर खूप डेकोरेशन बाकी आहे, जेवण बनवायचं आहे, आधी आवरून घेतो आम्ही। तर हे बघा, इकडे रुद्राचं काहीतरी चाललंय, काय माहिती काय सांगतो आपण ना, आणि ते ऐकत नाही आहेत म्हणून त्याला इकडे 10 वेळा हात लावतोय। आणि बघ, इकडे सगळी गणपतीची तयारी चालू आहे, डेकोरेशनसाठी टेबल वगैरे ठेवलेत। त्यानंतर आता आवरून घेते, सगळ्यात आधी तर आवरते, आंघोळ वगैरे करतो, जेवण बनवतो, त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण मिळून डेकोरेशन करतो। तर हे आमचं किचन आहे, इकडे मम्मीने काहीतरी करायला लावलंय, आम्ही जस्ट आलो तो चहा आय थिंक बनवायला लावलाय त्यांनी। आणि हे बघा, हा आमचा रूम आहे, इथे आमच्या तिघांचा फोटो आहे, पसारा, बॅगा वगैरे आणि डेकोरेशनचं सामान सगळं इथेच ठेवलंय। आणि हे बघा, सगळं सामान इकडे तिकडे आता बॅगा वगैरे आणून टाकल्यात जिकडे तिकडे। त्याच्यानंतर कपडे, पाऊस सतत चालू असते, मग कपडे सुकत नाही, त्याच्यामुळे असे घरात दोऱ्या बांधून कपडे सुकत टाकावे लागतात आम्हाला, काय ऑप्शन नाही दुसरा। तुम्ही म्हणाल सर काय पसारा करून ठेवलाय, पण त्याला ऑप्शनच नाहीये। त्यानंतर हा आमचा फोटो, आम्ही तिघांचा फोटो आहे, हा वाड्याला पण एक आहे, पालघरला पण आणि इथे पण आहे। त्यानंतर आता मी मस्तपैकी फ्रेश झाली आणि तयार झाली, आता खूप काम आहेत। आता पहिलं तर जेवण बनवते, जेवण बनवल्यानंतर आम्हाला डेकोरेशन पण करायचं आहे। सो चला मग मी आता पटापट जेवण करून घेते। आणि हे बघा, मी पटापट चपात्या वगैरे लाटून घेतल्या,
जेवण वगैरे बांधलं, भाजी टाकली एक साईडला आणि एका साईडला चपात्या वगैरे करून घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही आवरल्यानंतर लागलो डेकोरेशनसाठी. आणि हे बघा यांचं काहीतरी चाललं होतं. तर हा जो आहे कपडा आता आम्ही बॅक साईडला लावायला लावलाय. हा खूप छान कपडा आहे, मला खूप आवडला. जर तुम्हाला हा कपडा मागवायचा असेल तर मी तुम्हाला खाली लिंक देते, तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो म्हणजे विकत घेऊ शकता. आणि खूप कमी दरात आहे ऑनलाईनला हा कपडा. आणि फोटोशूट वगैरे तुम्हाला लहान बेबीचं फोटोशूट वगैरे करायचं असेल तर हा व्हाईट कपडा, किंवा तुम्ही आता एखादं प्रोडक्ट वगैरे विकत असाल तर त्याचंही शूट करायला खूप छान कपडा आहे हा. जसं की साड्या वगैरे विकतात काही लोक, त्यांना शूट करायचं असेल तर हे जे आहे प्रोडक्ट तुम्ही कशासाठी यूज करू शकता. हा व्हाईट कपडा ना खूप छान विदाऊट सिक्वेन्सवाला पण मिळतो. म्हणजे ही जी चमकी आहे ना ती चमकी पण नाही काही कपड्यांमध्ये. आणि मस्तपैकी असं ठोकून घेतला आम्ही व्यवस्थित भिंतीला, बघू शकता तुम्ही. हा कपडा आम्ही खूप छान असा ठोकून घेतला भिंतीला. त्याच्यानंतर हा तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक आहे खाली दिलेली, तुम्ही मागवू शकता हा कपडा. आणि खूप कमी दरात आहे ऑनलाईनवरती. आणि त्यानंतर मग सगळे टेबल वगैरे व्यवस्थित लावून घेतले. हा बघा. आणि तुम्हाला जर फुलं वगैरे जे डेकोरेशनचं सामान असतं, आता नवरात्र पण आहे अजून, सो नवरात्र वगैरे आहे तेव्हा पण तुम्ही मागू शकता फुलांचे वगैरे डेकोरेशनचे. आणि हा कपडा पण आम्ही आणला होता त्याच्यासोबत. हा पण खूप छान आहे. आणि ह्या मस्तपैकी सेटअप करून घेतलेला आहे आम्ही आता. हे बघा आतमध्ये लाइटिंग वगैरे पण सोडली आहे. तुम्ही लाइटिंगची लिंक, त्याच्यानंतर जे फ्लावर्स जे मी डेकोरेट करणार आहे त्याची, किंवा तुमचे होम डेकोरेशनसाठी पण कोणतेही वस्तू, तर मी खाली लिंक देते, तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन शॉप करू शकता. ठीक आहे. आणि हे बघा ह्या लाइटिंगची पण मी लिंक देणार आहे तुम्हाला. तसेच हे बघा ह्या ज्या वेली जे मी सोडल्यात आणि हे फ्लावर्स, तर त्यांची पण लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपल्या लिंकवर क्लिक करून घेऊ शकता. तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल जर आपल्याच लिंकवर क्लिक करून जर घेतलं तर तुम्हाला छान छान असे जर डेकोरेशन करायचं असेल तर हे नक्की मागवा. आणि हे घरातही तुम्ही डेकोरेशनसाठी यूज करू शकता. व्यवस्थित आली पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता हे वेली आणि फ्लॉवर्स किती सुंदर दिसतात हे आतमध्ये सोडल्यानंतर. आणि जो कपडा होता तो आम्ही मध्ये कट केला. आणि ते असं नाही का ते विंडोजला करतात ते असे वन साईड 2 पडदे वगैरे बांधतात, तसं आम्ही केलं. तर हे खूप सुंदर दिसतं. आणि बघा रेडी झाला आपला मखर. आणि तुम्हाला जर हे डेकोरेशनचं सामान हवं असेल तर खाली लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे शॉप करू शकता. म्हणजे शॉपिंग करू शकता तुम्ही. ऑनलाईन शॉपिंगवर खूप स्वस्त आहेत हे सगळं सामान. तुम्हाला लिंक टाकतेच मी. आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की हे डेकोरेशन कसं झालं आणि फ्लावर्स इथून लावायचे आहेत. फुल हा फायनल लुक आहे आमचा सगळं झाल्यानंतरचं. तर कसं आहे आमचं डेकोरेशन बाप्पांचं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून असे पुढचे व्हिडिओ आणि व्लॉग्स नक्कीच येणार आहेत, तर तुम्ही बघायला अजिबात विसरू नका. बाप्पांचे सगळे व्लॉग पुढचे थोडं लेट होत आहेत व्लॉग यायला, पण व्लॉग येणार हे नक्की. तर असाच सपोर्ट असू द्या. लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करा. हाईप करायचं माहिती नसेल तर आपला व्हिडिओ जो प्ले होतोय आता त्याच्या खाली कमेंट सेक्शन आहे, तर त्या कमेंट सेक्शनच्या इथे स्वाईप केलं की तिथे हाईप बटन येतं, तिथे जाऊन तुम्ही हाईप केलं तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त रँक करेल. तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओला हाईप करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला माझे व्लॉग बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये अजून काय एडिटिंग करायला हवी हे नक्की सांगा कमेंटमध्ये. थँक्यू.